मध्ये रणवीर सिंहवर बंदी। रणवीर विरोधात चित्रपट संघटनेचा ठराव। रणवीरला तो निर्णय पडला महागात। गेल्या काही वर्षांपासून डॉन 3 हा चित्रपट कास्टिंग बदलामुळे चांगला चर्चेत आलाय। मात्र आता याच कास्टिंग बदलामुळे एका अभिनेताचं भवितव्य टांगणीला लागलंय। बहुप्रतीक्षित असलेल्या डॉन 3 या चित्रपटातून अभिनेता रणवीर सिंहने अचानक बाहेर पडण्याचा निर्णय घेतलाय। शूटिंग सुरू होण्यासाठी अवघे 10 दिवस उरले असताना रणवीर सिंहने अचानक या चित्रपटातून काढता पाय घेतलाय। रणवीर सिंगच्या या निर्णयामुळे बॉलिवूडमध्ये कसं वादंग निर्माण झालाय पाहूयात। चित्रपट निर्माता फरहान अख्तर यांनी 2023 मध्ये अभिनेता रणवीर सिंह सोबत डॉन 3 चित्रपटाची घोषणा केली होती। फरहान अख्तर हा चित्रपट होम प्रोडक्शन एक्सन एंटरटेनमेंटच्या बॅनर खाली बनवत होते। डॉन 3 पुढे नेण्यासाठी फरहानने आपला दुसरा चित्रपट जीले जरा पुढे ढकलला। चित्रपट लांबणीवर पडल्याने रणवीर सिंह धुरंधर मध्ये व्यस्त झाला आणि त्यानंतर 2026 मध्ये डॉन 3 चं चित्रीकरण सुरू होण्याआधीच अचानक रणवीर सिंहने चित्रपट सोडला। आता चित्रपट निर्माता फरहान अख्तरने प्रोड्युसर्स गिल्डमध्ये तक्रार करून 40 कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी केली आहे। तर दुसरीकडे फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज म्हणजेच FWICE ने रणवीर सिंह विरोधात बंदीचा ठराव मंजूर केला। तसंच फेडरेशनने बॉलिवूडला रणवीर सिंग सोबत काम न करण्याचे निर्देश दिले। या प्रकाराने रणवीरच्या करिअरवर देखील परिणाम होण्याची शक्यता आहे, कारण निर्माते आता त्याच्याबाबत सावध राहतील। दरम्यान फेडरेशनने घेतलेल्या बंदीवर रणवीर सिंह काय भूमिका घेणार आणि 40 कोटींची भरपाई करणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।